फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचं विजन तयार केलंय. कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाचं काम केलंय. सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात घोळ. पियुष पाटील यांचा आरोप. कर्मचारी पैसे घेऊन बोगस सर्वेक्षण करतात. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची पियुष पाटील यांची मागणी. उद्धव ठाकरे 2 दिवस नागपूर दौऱ्यावर. 11 आणि 12 डिसेंबरला अधिवेशनाला हजर राहणार. विधान परिषदेतील कामकाजात होणार सहभागी. कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी केली धर्मवीर आनंद दिघे पुलाच्या कामाची पाहणी. काम समाधानकारक न झाल्यास पुन्हा पूल बंद करण्याचा दिला इशारा. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार. रुपाली ठोंबरेंकडून भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल संकेत. सोशल मीडियावर जुने फोटो पोस्ट करत विरोधकांवर साधला निशाणा. इंडिगोचे विमान रद्द. प्रवाशांना मनस्ताप. पुढील 3 दिवस कुठलेही बुकिंग नाही. काउंटरवर गर्दी. खासगी बसचे दिल्लीचे भाडे चक्क 10,000 रुपये. इंडिगो विमान रद्द होत असल्यानं विमानतळावर प्रवाशांची तुडुंब गर्दी. प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे यांनी रेल्वेच्या एकूण 37 गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोचेस वाढवण्याचा घेतला निर्णय. देशभरात 114 पेक्षा जास्त वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार. गोवा ते मुंबई तिकीट 4,20,000 रुपये. इंडिगोच्या घोळाचा मोठा फटका. गायक राहुल वैद्य, अभिनेत्री निया शर्मा यांना बसला. तातडीनं मुंबईला यायचं, त्यामुळे एअर इंडियाच्या तिकिटासाठी मोजावे लागले तब्बल 4,20,000 रुपये. इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा घोळ कायम. शुक्रवारी देशभरातील 1,000 उड्डाणं रद्द. 3 दिवसात 2,000हून अधिक विमानसेवा रद्द. 10 ते 15 डिसेंबर दरम्यान सेवा पूर्ववत होण्याचा कंपनीचा दावा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.